हे बघा, तुमचं कॉलेजचं पहिलंच वर्ष आहे म्हणून सांगते. पहिल्याच वर्षी असं सगळ्यांना चांगले मित्र नाही भेटत. पण नशिबानं तुम्ही सगळे एकत्र भेटलायत. मग कशाला क्षुल्लक कारणावरून भांडताय? बरं मला सांगा, कुणाला कुणाशी काय प्रॉब्लेम आहे? मी सांगते मॅडम. धवलला सम्राटची प्रॉब्लेम आहे, रेणुकाला सायलीशी प्रॉब्लेम आहे, सायलीला सम्राटची, सम्राटला नीरवशी. अच्छा, म्हणजे तुमच्यात मनवाच काय ती कुणाच्या अध्यात्मध्यात नाही. उलट आहे मॅम, मीच सगळ्यांच्या मध्यात आहे. कुणाला काय समजून सांगावं ना ते मला कळतच नाही. आणि समजा मी समजून सांगितलं तरी कुणी माझं ऐकतच नाही. अगं पण ऐकायचंय का त्यात? छोटंसं भांडण आहे, ते विसरायचं असतं, असं लक्षात ठेवायचं असतं का? ते काय नाही, जे काय झालंय ते सगळ्यांनी विसरून जायचं आणि एकमेकांना सॉरी म्हणायचं आणि पुन्हा एकत्र यायचं. अरे सगळे नुसतं बघताय काय? सॉरी म्हणा. सॉरी. सॉरी. मी पण सॉरी. 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 चला आता सगळ्यांनी पुन्हा एकदा एकत्र अभ्यासाला लागा. एकत्र? मॅडम आम्ही करतो ना आमचा आमचा अभ्यास. नाही, मला आज तुम्ही सगळे एकत्र लायब्ररीत बसून अभ्यास करताना दिसले पाहिजे. हो पण मॅम. आणि जर असं नाही झालं तर एक्झामचे इंटरनल मार्क्स माझ्याही हातात असतात, माहिती आहे ना? कळलंय सगळ्यांना? गुड. बघा, मॅडम म्हणतात म्हणून तरी एकत्र या ना. एकत्र या नाही, एकत्र फक्त बसा. मी फक्त लायब्ररीत येऊन ना बसणार आहे. अभ्यास मी माझा माझाच करणार आहे. कोणाला इंटरेस्ट पण नाहीये तुझा अभ्यास घेण्यात. गाईज प्लीज भांडू नका ना. आपल्यावर काय सिच्युएशन आली ती बघून तरी शांत व्हा. हो, ती ज्याच्यामुळे आली आहे ना त्याला सांग. काय 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 म्हणायचं काय तुला? तुला काय म्हणायचं की जे झाले ते माझ्यामुळे झाले सगळं? हा मग सीडीत तरी तसंच दिसतंय ना. सम्राट, त्यात फक्त तू दगड उचलतोस ना तिथपर्यंतच आलंय.